मुंबईमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा पावसाचा जोर कायम आहे। मुंबईला आज रेड अलर्ट मिळाला असून पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुंबई आणि परिसरामध्ये सलग पाऊस पडतोय। ही 3 दृश्य आपण पाहताय। 8:45 वाजता अंधेरीमधल्या वीरा देसाई मार्गावर पाणी साचलेलं आहे। 8:45 वाजताची दृश्य आणि या पाण्यातून वाट काढताना नागरिक। दुसरीकडे हिंदामाता परिसरामध्ये सुद्धा रस्त्यावर पाणी साचलेलं आहे। हिंदामाता हा सखल भाग आहे। या ठिकाणी पाणी साचत असतं। आता पाण्याचा निचरा सुद्धा होत नाहीये। साहजिकच आहे 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। मात्र याच्यामुळे वाहनधारकांची कसरत पाहायला मिळते। तर किंग सर्कल परिसरामध्ये रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक अपडेट्स त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। निवृत्ती, नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की किंग सर्कल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। गेल्या 1 ते 1.5 तासापासून पावसानं जे आहे ते मुसळधार बॅटिंग जे आहे ते सुरू केलेले आहे। त्याच्यामुळे आपण पाहू शकतो की किंग सर्कल परिसर जो आहे तो संपूर्ण जलमय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या 1 ते 1.5 तासापासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। त्याचाच परिणाम या मुंबईतील सर्व रस्त्यांवर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण की मुंबईमधला जो सखल भाग आहे तो म्हणजे दादर, किंग सर्कल परिसर आणि हिंदमाता परिसर, या परिसरामध्ये आपण पाहतोय की संपूर्ण परिसरात पाणी भरलेलं आहे। दादर टीटी परिसरापासून ते सायन हॉस्पिटल पर्यंत संपूर्ण रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे संपूर्ण रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। आपण आताची ही किंग सर्कलची परिस्थिती आपण पाहतोय की संपूर्ण रस्त्यावर जवळपास गुडघ्यापर्यंत पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि याच पाण्यातून अनेक वाहन चालक जे आहेत ते रस्ता काढताना पाहायला मिळत आहेत। आणि मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी देखील या ठिकाणी तैनात आहेत। कारण की आज शाळांना जरी सुट्टी जाहीर केली असली तरी देखील अनेक चाकरमानी कामावर येत असतात आणि अनेक जण रस्ते मार्गातून येत असतात। आणि ह्याच सकाळच्या वेळेस वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी त्यासोबतच वाहतूक पोलीस देखील या ठिकाणी तैनात आहेत। मुंबई महानगरपालिकेचे जे पंपिंग स्टेशन आहेत हे सर्व पंपिंग स्टेशन आता सुरू करण्यात आलेले आहेत। परंतु जोपर्यंत पावसाचा जोर कमी होत नाही तोपर्यंत या इथला पाण्याचा निचरा होणार नाही। कारण की ज्या पद्धतीने हे संपूर्ण पाणी जे आहे ते गटारांमध्ये सोडलं जातं, परंतु पाणी आणि भरती असल्यामुळे संपूर्ण पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे हे पाणी सोडायला मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना अडचणी निर्माण होत आहेत। त्याच्यामुळे जोपर्यंत पाऊस कमी होत नाही तोपर्यंत पाणी हे जे आहे ते गटारांमध्ये सोडलं जाणार नाही। त्यामुळे संपूर्ण रस्त्यावरती जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आज कुठेतरी रेड अलर्ट दिला गेला होता आणि त्यामुळे अनेक नागरिकांनी घरीच बसणं पसंत केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण की दर दिवशीची सकाळ आपण या ठिकाणी पाहिली तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असलेली पाहायला मिळते। ज्या पद्धतीने प्रशासनाच्या वतीनं मुंबई हवामान विभागाच्या वतीनं रेड अलर्ट देण्यात आला होता त्यानुसार मुंबईमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडतोय। त्याचाच परिणाम मुंबईमध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याचाच परिणाम जो आहे तो या हिंदमाता आणि किंग सर्कल परिसरामध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय। संपूर्ण रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परंतु यामध्ये कुठेतरी मुंबईकरांना थोडासा त्रास कमी व्हावा यासाठी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी वारंवार पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु पाण्याचा निचरा होत नाही। कारण की जोपर्यंत पावसाचं प्रमाण कमी होत नाही, पावसाचा जोर कमी होत नाही तोपर्यंत पाण्याचा निचरा करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत। जरी लालबागवरून येणारा दादरच्या दिशेने येणारा ब्रिज तिथून से सायनपर्यंत येणारा ब्रिजवरून वाहतूक जी आहे ते धीम्या गतीने सुरू आहे आणि संपूर्ण खालचे जे रस्ते आहेत ते ब्रिजच्या खालचे रस्ते संपूर्णपणे बंद असल्यामुळे पाण्यामुळे बंद असल्यामुळे अनेक नागरिक जे आहेत त्याच पाण्याच्या याच्यातून वाट काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि पावसाचा जोर ज्या पद्धतीने वाढतोय तसाच या ठिकाणी पाणी साचण्याचं प्रमाण देखील जे आहे ते या ठिकाणी वाढताना पाहायला मिळतंय। जोपर्यंत पाऊस कमी होत नाही तोपर्यंत पाण्याचा निचरा जो आहे तो होणार नाही असं देखील मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच निवृत्ती, तुम्ही